बडी बेगम म्हणजे आली आली चहाची आई बरका नजऱ्यात तिच्या अंगार दरबार झाला का पुकार कोणी घ्याईना पुढाकार सारांनी मारली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को त्याने विडा उचलला नाव त्याच्या फजल खान हे नाव त्याच्या फजल खान जिथं जागता जलूस येताना खान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून कौतिक झालं दरबारात खान निघाला मोठ्या दुर्मिते त्याच्या खोल दळ पायतळ त्याच्या खोल दळ पायतळ फौज फाटाला लय बक्कळ अंगी 10 हत्तीच्या बळ भाणारा कापी चला चला गावं उठली देवळं वस्त केली आया बहिणींची आबरू उठली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवबाचं काही खरं नाही इकडे निजाम तिकडे मोहन पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना पुढे भर खानाला कशा ठोकणार आहे काय लढवावा हुंदर चिंतित बनता सरदार अशा वाघिणी इत्योशावा अशा वाघिणी इत्योशावा डोक्यात गणी मी कवा भेटीच्या धाडले सांगावा प्रतापगडावर आमने सामने भेटीच्या सांगा खानाने हसत हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरला प्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान खान बेगुमान नाही त्याला जा शिवाजी राजाच्या करमटीची करील काय कल्पना युक्तीची हो जी 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 खानाच्या भेटीसाठी राजाने एक शानदार शामियाना उभारलेला होता भेटीसाठी शान उभारिला नक्षीदार शामियानला आणि अशा या शामियानात खान डौलत डुलत आला शहीद बंडा तेज संगतीला शिवबाच्या संगती मला राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ खान हाक मारितो सरी रो खून नजारा गहिरी जीरा जी खानाने राजाला आलिंगन दिला आणि दगा केला खानदा विमान मानला कटारीचा वार त्याने केला खर आवाज झाला चिलखता होता अंगाला खानाच्या वार फुका केला खान निडबडला आणि इतक्यात महाराजांनी पोटामंदी विजवा थकलेला वाघन खंच मारा केला टरा पाल बोटाला तडा गेला खानाच्या कथळा बाहेर आला ओ जी प्रतापगडचे युद्ध झाले रक्त सांडले पाप सारे गेले पावन केला कृष्णचा घाट लाविली गुलामीची ओवाट मराठी साहित्य वाढला